अक्कलकोट आणि अंबरनाथमधील आघाडी खपवून घेणार नाही, फडणवीस संतापले. भाजप आणि एमआयएमच्या युतीवरून फडणवीस नाराज असल्याची सूत्रांची माहिती. युती संदर्भात फडणवीस स्थानिक नेत्यांना विचारणा करणार, सूत्रांची माहिती. भाजपसोबत निवडणूक लढण्याचा कुठलाही संबंध नाही. आमच्या नगरसेवकांनी कुणालाही पाठिंबा दिला नाही, तरी सुद्धा आम्ही काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांकडे यांचं स्पष्टीकरण मागितलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर शहरातील दादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न. शहरातील कैलासनगर भागातील कार्यालय अज्ञातांकडून मध्यरात्री पेटवण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. संभाजीनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळणारा भाजपचा कार्यकर्ता. अंबादास दानवेंचा दावा. तर संभाजीनगरमध्ये भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी आमने सामने असल्यानं ही घटना घडली, दानवेंचा आरोप. भाजपनं एमआयएम सोबत युती केली. भाजपनं महाराष्ट्रात नवा पॅटर्न सुरू केलाय. भाजपला कुणीही चालतं, संजय राऊतांची भाजपवर विखारी टीका. कदाचित संजय राऊत कामाठीपुरात जास्त जात असतील म्हणून त्यांनी हा शब्द आठवला. आम्हाला असे शब्द वापरता येतात. संजय राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. अकोटमध्ये स्थानिक पातळीवर विकासासाठी आघाडी झाली असेल तर अंबरनाथमध्ये काय चर्चा होऊन निर्णय झाला हे तपासू. भाजप आणि एमआयएमच्या युतीवरून बावनकुळे यांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषदेसाठी सर्व पक्षांना आमची दारं खुली. जिल्हा परिषदेसाठी तानाजी सावंतांकडून ठाकरेंसह सर्व पक्षांना युतीचं निमंत्रण. दरम्यान सावंतांनी कशासाठी निमंत्रण दिलं माहिती नाही. एकनाथ शिंदेंची दखल घेतील तानाजी सावंतांच्या विधानावर संजय शिरसाट यांचं उत्तर. अजित पवार सावरकरांचे विचार मानत नाही तर सरकारमध्ये ठेवता कशाला. अजित पवारांना सत्तेतनं दूर करा, संजय राऊतांची टीका. बिनविरोध वेगवेगळ्या मार्गानं झाले म्हणून मिरच्या लागायला लागल्या. सरळ मार्गानं बिनविरोध निवड झाली नाही. फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. जनतेतनं उमेदवार निवडून येणार नाही असं सत्ताधाऱ्यांना वाटतंय. भास्कर जाधवांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 68 लोक बिनविरोध कसे निवडून आलेत, भास्कर जाधवांचा सवाल. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा पहिला टीजर जारी. आजचे राज्यकर्ते मुंबईकर नाहीत, उद्धव ठाकरेंची टीका. तर भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत, राज ठाकरेंचाही निशाणा. संयुक्त मुलाखतीतनं ठाकरे बंधूंची फडणवीसांवर टीका. वरळीमध्ये विरोधात प्रचार केल्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला. युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेलेत. भाजपच्या प्रवेशानंतर संतोष धुरींची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका. सीट न मिळाल्यानं संतोष धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली. आम्ही सुद्धा वरळीतील सिटिंग सीट सोडल्या. धुरींच्या आरोपांवर सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण. संतोष धुरी हे सेटिंगनं आलेले विभाग अध्यक्ष. राज ठाकरेंनी स्पर्श केला म्हणून 200 मतांनी संतोष धुरी निवडून आले होते. मारुती दळवींची संतोष धुरींवर टीका. तर संतोष धुरी कार्यकर्त्यांविरोधात कटकारस्थान करायचे, दळवींचा आरोप. संतोष धुरींपाठोपाठ मनसेतील मनीष धुरी सुद्धा नाराज असल्याची चर्चा. परब, संजय कदम आणि दीपक चणस यांनी केसानं गळा कापला. अंधेरीतील मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांचं राज ठाकरेंना पत्र. दरम्यान मनीष धुरींकडून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची तक्रार. एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान. शिंदेंच्या पक्षानं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढंच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांकडून शिंदेंसह शिवसेनेवर टीका. नितीन देशमुख स्वतः सैतान आहेत. एकनाथ शिंदे काय आहेत ते महाराष्ट्र जाणतो, त्यामुळे चिल्लर लोकांच्या टीकेला आम्ही उत्तरही देत नाही. नितीन देशमुखांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला मंत्री शिरसाट यांचं प्रत्युत्तर. धाराशिवमध्ये महायुतीत वादाची ठिणगी. राणा जगजितसिंग पाटलांच्या समर्थकांकडून तानाजी सावंतांवर सोशल मीडियावर टीका. तर काय म्हणताय धाराशिवकर या टॅगलाईन खाली सावंतांवर टीका. पुण्यामध्ये भाजपकडून जाहीरनाम्याचं प्रकाशन. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन. ठाकरेंच्या उमेदवाराचा स्वतःच्या प्रभागात स्वतंत्र जाहीरनामा. शिवडीमध्ये प्रभाग क्रमांक 206 मध्ये सचिन पडवळ यांनी विभागासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केलाय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांचे वेगवेगळे उपक्रम. शहर चालवायचंय, बँक खातं नाही हे ठाकरे विसरलेत. मुंबई पालिकेच्या एफडीवर हुशारक्या मारतायत. चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर. तर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचार रॅलीचा शुभारंभ करणार. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर. संध्याकाळी श्रीकांत शिंदेंची जाहीर सभा देखील होणार. अजितदादा बालेकिल्ल्यात. पुण्यामध्ये रोड शो. शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वतीमध्ये अजित पवारांचा प्रचार. अजित पवारांचा पुण्यामध्ये 5 तास रोड शो असणार.
लातूरमध्ये पाळण्यात येणारा बंद पाळू नये अमित देशमुख यांचं आवाहन, तर रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा बंद पाळण्यात येणार होता. लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात देशमुख समर्थक आक्रमक. देशमुख समर्थकांकडून चव्हाणांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त. अकोल्यामध्ये काँग्रेसच्या हिदायत पटेल यांची मशिदीबाहेर हत्या, धारदार शस्त्रांनी हल्ला. हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू. मोहाळा गावातील धक्कादायक घटना. हिदायत पटेल हल्ला प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे मोहम्मद बुद्रुज अम्मा यासह संजय बोडखे आणि राजीव यांच्या नावाचा यामध्ये समावेश. अकोट ग्रामीण पोलिसांमध्ये 5 आरोपींवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनवर नागरिकांचा जमाव, तर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर समर्थक आक्रमक. आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याचीही मागणी. अहिल्यानगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना दिलेले एबी फॉर्म्स बाद, तर अपक्ष उमेदवार आता शिवसेना पुरस्कृत असणार. एबी फॉर्म्स बाद झाल्यानंतर उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणार. पक्षानं पुरस्कृत उमेदवार केल्यानं अपक्ष उमेदवारांची ताकद वाढणार. अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात. प्रभाग क्रमांक 9 मधील शिंदेच्या शिवसेनेचे संजय शेंडगे, सचिन शिंदे, रुपाली दातरंगे आणि वैशाली नाळकंडे यांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. कोल्हापुरात गर्भवती महिला उमेदवाराकडून घरोघरी फिरून प्रचार. प्रभाग क्रमांक 18 क मधून काँग्रेसच्या गीतांजली हवालदार निवडणुकीच्या रिंगणात. नागपुरात राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी मजुरांची मागणी वाढली, तर प्रचार रिक्षा चालवणं, प्रचार रथ आणि पक्षाचे झेंडे फडकवण्यासाठी लेबर ठिय्यांवरील मजुरांची मागणी. 700 रुपये रोजीनं या ठिकाणी लेबर ठिय्यांवरील मजूर प्रचारात. लातूर मनपावर आमच्याशिवाय झेंडा फडकू शकत नाही, मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. लातूरात भाजप, काँग्रेस, वंचित आघाडी, दादांची राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत, तर बाबासाहेब पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री.